सविस्तर बातम्या पाहूयात। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आलेल्या समुद्राला उधाणामुळे कोकण किनारपट्टीची धूप होण्यास सुरुवात झाली आहे। गुहागरमधील वेळणेश्वर गावातील कोळी बांधवांच्या घरात उधाणाचं पाणी शिरल्यानं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। त्याचं तांडव किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे। अमावस्येच्या भरतीपासून समुद्राच्या उधाणाला कोकणात सुरुवात झाली आहे। मात्र आता 4 दिवस उलटूनही समुद्राच्या अजस्र लाटा सध्या किनाऱ्याच्या भागात धडकतायत। सध्या समुद्राचं भयानक असं रूप पाहायला मिळत आहे। 4.5 मीटर उंचीच्या लाटांनी सध्या किनारी भागात तांडव माजवलाय। समुद्र आलेल्या उधाणाचं रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर लाटांचं तांडव पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, या लाटांमुळे वेळणेश्वरच्या किनारपट्टीवर असलेल्या कोळी बांधवांच्या घरांचं नुकसान होतंय, काय अधिक माहिती आहे? निसर्गाचं हे रौद्ररूप पाहायला मिळतंय। भूषण, या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाटा आल्यामुळे इथलं पाणी जे आहे ते इथल्या कोळी बांधवांच्या घरांमध्ये घुसलंय। त्याचबरोबर या ठिकाणी राहणारे, किनारपट्टीवर राहणारे जे काही घरं आहेत त्या घरांमधल्या जे बागा ज्या मागच्या साईडला असतात त्या बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो गेल्या वर्षीही झाला होता आणि यावर्षी या ठिकाणी बांधकाम करावं, बंधारा बांधावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली होती। त्याप्रमाणे त्यांनी पत्र विभागाकडे पत्रव्यवहारही केला होता। मात्र पत्र विभागाने या ठिकाणी पाहणी केली, मात्र त्याच्या पुढे काही झालं नाही। शेवटी आज पुन्हा एकदा निसर्गानं आपलं रौद्र रूप दाखवलं आणि मोठ्या प्रमाणात या समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या लोकांच्या घरांमध्ये आता घुसलेल्या आहेत आणि पाणी घरांमध्ये गेलेलं आहे। काही ठिकाणी बागाची, नारळाची झाडं जी आहेत ती या लाटांमुळे कोसळलेली आहेत। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान या वेळणेश्वर गावामध्ये आज झालेलं आहे या समुद्राच्या लाटांमुळे। भूषण, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय वेळणेश्वरच्या किनाऱ्यावरती या समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी बांधवांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। या समुद्राचं पाणी आता हळूहळू गावातही येऊ लागलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।